यानंतर नेपाळहून एक मोठी अपडेट येते आहे। थोड्याच वेळात नेपाळचे लष्कर प्रमुख हे देशाला संबोधित करणार आहेत। नेपाळमध्ये दुसऱ्या दिवशी देखील आंदोलन पेटलेलं आहे। पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर आता लष्कर प्रमुख काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे आणि नेपाळच्या सद्य परिस्थितीवर नेपाळचे लष्कर प्रमुख देशाला थोड्याच वेळात संबोधित करणार आहेत। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, अशोकराव सिग्नल हे जे सध्या नेपाळचे आर्मी जनरल आहेत, हेच आता थोड्या वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत आणि ज्या पद्धतीने आपण जो एक अंदाज व्यक्त करत होतो की नेपाळमधील राज्याची सूत्र, सर्व राज्य व्यवस्थेची सूत्र ही लष्कराच्या हाती जातील, तसंच घडताना दिसतंय। नक्कीच आज जेव्हा नेपाळचे राष्ट्रीय लष्कर प्रमुख पत्रकार परिषद घेतील, त्या पत्रकार परिषदेत कदाचित शक्यता आहे की ते बालेन शाह यांना अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नेमतील किंवा अन्य कोणाची तरी नेमणूक करतील अंतरिम सरकारचे प्रमुख। पण अल्टिमेट त्या सगळ्या गव्हर्नमेंटचा कंट्रोल हा आर्मीच्याच हातात, लष्कराच्या हातात असणार आहे। त्यामुळेच आज लष्कर प्रमुख ही पत्रकार परिषद घेत आहेत आणि हा त्याचाच संकेत समजला पाहिजे असं वाटतं। धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल।